ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। धुळे चोपडा रोड या हायवेच्या रस्त्याच्या कडेला दुतर्फा वृक्षारोपण जय जिनेंद्र फाउंडेशन करणार आहे। त्यामुळे अंमळनेरमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पर्यावरणाचे एक वेगळे दर्शन होणार आहे। यासाठी विविध संस्था, प्रताप कॉलेजचे विद्यार्थी यांचा सहभाग यात होणार आहे। आमदार अनिलदादा पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या संकल्पनेतून अंमळनेर हिरवेगार करण्याचा हा उपक्रम आहे। याशिवाय प्रताप कॉलेजच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणार आहे। तसेच कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत वातावरण मिळावे यासाठी तीर्थंकरवंची उभारणी होणार आहे। या उपक्रमात अंमळनेर गौशाळा सहभागी आहे। टप्प्याटप्प्याने शहरात येणारे सर्व प्रमुख मार्गांवर वृक्षारोपण केले जाणार आहे। वृक्षारोपण सोबत या वृक्षाची संगोपनही केले जाणार आहे। वृक्षवाढीसाठी इको प्लांट केअर टेक्नॉलॉजी तयार करण्यात आली आहे। या उपक्रमात वृक्षांना कठडे बसविण्यात येणार असून त्यावर जाहिराती टाकल्या जाणार आहेत। व्यापाऱ्यांना आपल्या उद्योगाची व्यवसायाची जाहिरात करता येणार आहे। अंमळनेरचे सौंदर्य वाढवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।